सिल्वरमध्ये 5,000च्या आसपास इन्व्हेस्ट केले होते, त्यावर प्रॉफिट जर बघितला 1-1.5 वर्षात तर 7,700च्या वरती चालू आहे, म्हणजे 157% आसपास रिटर्न जनरेट झालेले दिसून येत आहेत. ह्या व्हिडिओमध्ये आपण सिल्वर इथून वर जाणार का खाली जाणार, बाय करायला पाहिजे का सेल करायला पाहिजे हे बघणार नाही आहोत. तर आपल्या पोर्टफोलिओमध्ये कमोडिटी मधील गोल्ड असेल, सिल्वर असेल का असणं गरजेचं आहे याचे महत्वाचे पॉइंट्स बघणार आहोत. सगळ्यात पहिला महत्वाचा पॉइंट म्हणजे सिल्वरची असणारी इंडस्ट्रियल डिमांड. सिल्वर फक्त ज्वेलरी बनवण्यासाठी वापरला जात नाही, तर त्याचा वापर हा मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक्समध्ये केला जातो. तसेच सोलार पॅनल तयार करण्यासाठी आणि ईव्ही आणि टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात सिल्वरची डिमांड आहे. दुसरा महत्वाचा पॉइंट आहे पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशन. आपल्या इन्व्हेस्टमेंट वेगवेगळ्या असेट क्लासमध्ये असणं गरजेचं आहे, जसं की इक्विटी असेल, डेट असेल, तसेच कमोडिटी असेल. यामुळे आपला पोर्टफोलिओ जो आहे तो प्रॉपर डायव्हर्सिफाय राहतो. तिसरा महत्वाचा पॉइंट आहे आपला इक्विटी पोर्टफोलिओ हेज करण्यासाठी. इक्विटी आणि कमोडिटी जर बघितलं तर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. म्हणजेच इक्विटी मार्केट जेव्हा वरती असतं तेव्हा कमोडिटी खाली असतं आणि कमोडिटी जेव्हा वरती असतं तेव्हा इक्विटी खाली असतं. म्हणजेच इक्विटी मार्केटमध्ये जर खाली पडत असेल तर आपल्याला लॉसेस होत असतील, तर कमोडिटी मार्केटमध्ये आपल्याला प्रॉफिट होऊन जातात. म्हणजेच आपला पोर्टफोलिओ जो आहे तो हेज राहतो. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये सिल्वरमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे का नाही नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका.